नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये लेन्सचा जो लेसन आहे त्याच्यामधलं न्यूमरिकल बघणार आहोत आणि असे प्रत्येक लेसन मधले न्यूमरिकल्स आपण बघणार आहोत। आता बघा, बोर्डवरती मी क्वेश्चन लिहिलेला आहे, डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर प्लस 1.5 डी। डी म्हणजे डायोप्टर। डायोप्टर हे पॉवरचं युनिट आहे। प्रश्न विचारलाय, व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स, व्हॉट इज द टाइप ऑफ द लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन। तर पहिल्यांदा काय करूयात, आपण इथे गिव्हन मध्ये लिहूयात व्हॉट इज गिव्हन। तर गिव्हन आहे पॉवर ऑफ द लेन्स, तर ती पॉवर दिलेली आहे प्लस 1.5 डी। त्याच्यावरून आपण सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करूया फोकल लेंथ। तर अगोदर तुम्हाला हे कळलं पाहिजे की पॉवर ऑफ द लेन्स म्हणजे काय। दोन प्रकारच्या लेन्स आहेत, एक आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे, एक डायव्हर्जिंग लेन्स आहे। म्हणजे काय, इन्सिडेंट रे जो आहे तो कॉन्व्हर्ज होतो किंवा डायव्हर्ज होतो। तर जेवढे इन्सिडेंट रे त्या लेन्स वरती पडत आहेत त्यापैकी किती लेन्स आहेत ते रेज आहेत ते कॉन्व्हर्ज होणार आहेत किंवा डायव्हर्ज होणार आहेत, ही जी लेन्सची कपॅसिटी आहे कॉन्व्हर्जिंग किंवा डायव्हर्जिंगची, त्याला म्हणायचंय पॉवर ऑफ द लेन्स। आता पॉवर ऑफ द लेन्स आणि फोकल लेंथ यांचं काय आहे रिलेशन, तर पॉवर ऑफ द लेन्स इज इक्वल टू 1/f इन मीटर। म्हणजे काय, पॉवर ऑफ द लेन्स हा रेसिप्रोकल आहे कशाचा, फोकल लेंथचा। कधी फोकल लेंथ जर का मीटर मध्ये डिटरमाइन केलेली असेल तर अशा फोकल लेंथचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला मिळते पॉवर ऑफ द लेन्स। फोकल लेंथ म्हणजे मी काय ते सांगितलेलं आहे, ऑप्टिकल सेंटर पासून ज्या पॉइंट पाशी रेज एकत्र येतात किंवा एकत्र आल्यासारखे वाटतात त्या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचंय फोकल लेंथ। आता इथे माझ्याकडे पॉवर ऑफ द लेन्स दिलेली आहे 1.5 1/f इन मीटर। आता हा काय आहे, डिनॉमिनेटरला आहे, हा इकडे घेतला, हा न्यूमरेटरला जाईल आणि हा 1.5 आहे तो येईल डिनॉमिनेटरला। प्रत्येक ठिकाणी f इन मीटर मी लिहिते आहे। आता हे 1.5 आहे, तर मी काय केलं, इकडे डेसिमल पॉइंट काढून टाकला आणि 1 वरती 0 घेतला, खाली झाले 15। 5 2 चा 10 आणि 5 3 चा 15। मग f इन मीटर इज इक्वल टू आले 2/3। आता या 3 ने मी डिवाइड करते, इथे 0, 3 6 चा 18, 3 6 चा 18, 3 6 चा 18। तर फोकल लेंथ इन मीटर हा काय आला 0.666। हा 6 कसा येतोय, रिकरिंग येतोय। मग काय करायचं, लास्टचा डिजिट जर का मोर दॅन 5 असेल तर तो कट करायचा आणि त्याच्या आधीचा डिजिट 1 ने वाढवायचा। मी आले 0.67। तर अर्थातच मी इथे काय फाइंड आउट केली, फोकल लेंथ किती आली 0.67 अप्रॉक्सिमेट आलेला आहे, मात्र याला जे साइन आहे ते साइन आलेलं आहे प्लस। तर इथे मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ लेन्स। तर फोकल लेंथ जी आलेली आहे ती आली 0.67 मीटर। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की व्हॉट इज द टाइप ऑफ द लेन्स। जेव्हा फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे, फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ ही कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे आणि कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स। तर व्हॉट इज द टाइप ऑफ द लेन्स, तर लेन्सचा जो टाइप आहे इट इज कॉन्व्हेक्स लेन्स, असं मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट। तर आय डिफेक्ट जे आहेत ते कशामुळे होतात, इमेज जी आहे ती इमेज रेटिनावरती जर का तयार झाली नाही तर आय डिफेक्ट होतात। मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया असे दोन आय डिफेक्ट आहेत। तर त्यातला हायपरमेट्रोपिया किंवा फार साइडेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया, आता हा जो आय डिफेक्ट आहे, या आय डिफेक्ट मध्ये काय होतं, त्या व्यक्तीला लांबच्या वस्तू दिसतात, जवळच्या दिसत नाहीत आणि मग ते करेक्ट करायला जी लेन्स वापरली जाते ती आहे कॉन्व्हेक्स लेन्स। त्यामुळे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की डिफेक्ट ऑफ विजन म्हणजे जो दृष्टिदोष आहे तो दृष्टिदोष असणार आहे हायपरमेट्रोपिया।
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो आणि सहज रीतीने तुम्ही तो सोडवू शकता। तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।